गुड मॉर्निंग. आज आपल्यासाठी खूप सुंदर गोष्ट आणली. गोष्टीचं नाव आहे बिरबल आणि बादशाह. एकदा काय झालं, बादशाह फळ कट करत असताना त्याला जोरात सुरी लागली आणि मग त्याचं बोट कट झालं, रक्त येऊ लागलं आणि त्याला खूप वेदना होऊ लागल्या आणि तो चिडचिड करू लागला. पट्टी वगैरे केली तितक्या तिथे बिरबल होता. तो तरीही म्हटला, की "महाराज शांत राहा. जे होतं ते चांगल्यासाठी होतं." आता मात्र बादशाहला प्रचंड राग आला. पकडा रे ह्याला आणि तुरुंगात टाका. आणि मग बिरबलाला मात्र तुरुंगात टाकलं. आणि काही दिवस गेले. एक दिवस राजाला शिकारीला जायची इच्छा झाली. त्याने 1-2 सैनिक बरोबर घेतले आणि तो जंगलात शिकारीला निघून गेला. पण जंगलात त्याचा रस्ता चुकला आणि खूप तो घनदाट जंगलात गेला. समोर त्यांनी आदिवासींनी त्यांना राजाला पकडलं आणि खूप खुश झाले. "अरे, आज आपल्या देवीचा उत्सव. आज तर आपल्याला राजा भेटला नरबळी देण्यासाठी." आणि मग त्यांनी राजाला देवीपुढं नेलं. नरबळी देणार इतक्यात त्यांनी पाहिलं, की राजाच्या बोटाला काहीतरी लागलं आणि जखम झाली. मग तिथं आपल्या देवीला असं चालत नाही आणि त्यांनी त्याला सोडून दिलं. तेव्हा बादशहाला बिरबलचे वाक्य आठवले, जे होतं ते चांगल्यासाठी. आज त्या बोट तुटल्यामुळे माझे प्राण वाचले आणि राजा पटकन घोड्यावर स्वार झाला आणि धावत तो आपल्या महालात गेला. तिथं गेल्याबरोबर तो तुरुंगात गेला आणि पहिले बिरबलला बाहेर आणलं आणि म्हणलं, "बिरबल, माझं ठीक आहे. मला बोट तुटल्यामुळं जीवदान मिळालं. पण तुझं काय रे? तुला तर विनाकारण मी तुरुंगात डांबून ठेवलं." "अहो महाराज, विचार करा, तुमच्यासोबत मीच असतो ना. जर तुम्ही सुटल्या तुमचं बोट कट झालं म्हणून तुम्हाला सोडलं असतं, पण माझाच बळी त्यांनी नक्की दिला असता. म्हणून माझ्यासोबत जे तुम्ही तुरुंगात मला ठेवलं, ते झालं ते खूप चांगलं झालं. म्हणून जे होत असतं ते चांगल्यासाठीच होत असतं. सो थँक